महर्षींना पाहताच इंद्राने लगेच त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला. इंद्राला मस्तक टेकवलेले पाहून महर्षींनी सुखी राहा असे सांगून आशीर्वाद दिला. महर्षी त्यावेळी वैकुंठामध्ये भगवान नारायणाचे दर्शन करून आले होते. तेव्हा भगवान नारायणाने त्यांना एक दिव्य पारिजात पुष्प भेट दिले होते. महर्षींनी प्रसन्न होऊन तेच फूल देवराजांना प्रसाद म्हणून दिले आणि त्यांचे महात्म्य सांगताना ते म्हणाले, अरे देवेंद्र, हे फूल सर्व अडथळ्यांचा नाश करणारे आहे. देव नारायणाने दिलेले हे फूल ज्याच्या डोक्यावर शोभेल त्याचा विजय सर्वार्थाने निश्चित आहे. तसेच त्याची सर्वत्र पूजा होईल. त्याला सर्व देवतांमध्ये पूजण्याचा अधिकार असेल. त्याच्या महालक्ष्मीजीही सदैव सोबत असतील आणि जोपर्यंत हे फूल आहे तोपर्यंत लक्ष्मीदेवी त्याचा कधीही त्याग करणार नाही. ते धारण करणारी व्यक्ती ज्ञान, कुशाग्रता, बुद्धिमत्ता, सामर्थ्य, शौर्य इत्यादी बाबतीत भगवान श्रीहरीसारखीच होईल. जो परम अहंकाराच्या प्रभावाखाली पडल्यावर भक्तिभावाने याला डोक्यावर धारण करणार नाही तो भ्रष्ट असेल. भगवान श्रीहरींचा हा नैवेद्य कोणत्याही आदराशिवाय धारण करावा असे म्हणत महर्षी दुर्वासा आपल्या शिष्यांसह कैलास पर्वताकडे निघाले. दुसरीकडे इंद्राने महर्षींकडून ते फूल घेतले तर खरं, पण ते आपल्या डोक्यावर न घालता ते रंभाजवळ असलेल्या आपल्या हत्तीच्या डोक्यावर ठेवले. त्या फुलाचा असा अनादर इंद्रासाठी दुर्दैवी ठरला.